आज आपण आलेलो आहे पवनार हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो पवनार गावात, तालुका व जिल्हा वर्धा. व किल्ला आपल्याला जास्त अवशेष पाहायला भेटत नाही, फक्त गावात नाही येताना एक बुरुज पाहायला भेटतो व बाकी इथे काही अवशेष आपल्याला पाहायला भेटत नाही. एक मस्जिद आहे, सुंदर असं आहे. छोटेखानी सपाट केला आहे भाग याचा. आता ही अशी तटबंदीची बाजू आहे, नदीच्या बाजूची. आज जास्त अवशेष शिल्लक नाहीत. आता पाहण्यासाठी 10 ते 15 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल. ही लांबपर्यंत असलेली तटबंदी आहे, त्या बाजूला थोडासा बुरुज आहे. ही धाम नदी आणि आश्रम आहेत, विनोबा भावे आश्रम, त्या ठिकाणापासून जवळच. आता ही एक दर्गा आहे इथं, आणि असा किल्ल्याचा परिसर. छोटेखानी किल्ला आहे, सुंदर भुईकोट बोलू शकतो. व छोटासा एका बाजूने गिरिदुर्ग आहे. अवशेष थोड्याच प्रमाणात आहेत. ही एक प्राचीन विहीर आहे, पाहू शकतो अशी. पवनारचा किल्ला पाहण्यासाठी 10 ते 15 मिनिटं पुरेशी होऊन जातील. पवनार म्हटले की आपल्याला आठवते आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम. वर्धा शहराच्या दक्षिणेस धाम नदी काठावर असलेला हा आश्रम सर्वांना परिचित असला तरी याच धाम नदीच्या तीरावर वसलेला पवनार किल्ला मात्र आज विस्मृतीत गेला आहे. पवनारची ओळख ही जुनी असून प्राचीन काळी पवनार ही वाकाटक राजा प्रवरसेनाची राजधानी होती. प्रवरपूर नावाने ओळखले जाणारे हे नगर काळाच्या योगात पवनार झाले. प्रवरपूरचा वैभवशाली इतिहास सांगणारे किल्ल्याचे अवशेष आजही पवनार येथे पाहावयास मिळतात. किल्ल्याचा बराचसा भाग पूर्णपणे नष्ट झाला असून काही अवशेष आजही काळाची झुंज देत उभे आहेत. स्थानिकांच्या या किल्ल्याबद्दलचे अज्ञान व उदासीनता या किल्ल्याच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. पवनार किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते पवनार हे अंतर 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास बस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत. पवनार किल्ल्याचा हा एकमेव असा बुरुज इथं, गडाचा हा एक सुंदर असा फक्त बुरुज एवढा पाहायला भेटतो आपल्याला. गड पाहण्यासाठी 10 मिनिटाची वेळ आपल्यासाठी पुरेशी होऊन जाईल. भौगोलिकदृष्ट्या पवनार किल्ल्याचे 2 भाग पडले असून गावाभोवती असलेला कोट हा नगरदुर्ग, तर नदीकाठी उंच टेकडीवर असलेला किल्ला सैन्याचे ठाणे असावे असे वाटते. विनोबा भावे आश्रम पवनार. कधी काळी पवनार गावाला असलेल्या तटबंदीत 4 दरवाजे असल्याचे स्थानिक लोक सांगतात, पण आज मात्र ही तटबंदी पूर्णपणे नष्ट झाली असून 4 दरवाजापैकी केवळ एकच दरवाजा शिल्लक आहे. पवनार गावात आल्यावर सर्वप्रथम पवनार सेवाग्राम रस्त्यावर असलेला हा दरवाजा पाहून घ्यावा. साधारण 25 फूट उंचीच्या या दरवाजाचे खालील बांधकाम घडीव दगडांनी तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस अर्धवट तुटलेला देवनागरी भाषेतील शिलालेख पाहायला मिळतो. नगरदुर्गाचा शिल्लक असलेला हा एकमेव अवशेष पाहून धाम नदीकाठी टेकडीवर असलेला किल्ला पाहण्यात जावे. किल्ल्याकडे जाणारा रस्ता नदीकाठाने थेट किल्ल्यावर जातो. जाताना वाटेच्या उजव्या बाजूस एके ठिकाणी नगरदुर्गाची थोडीफार तटबंदी व त्यात असलेला लहान बुरुज पाहायला मिळतो. टेकडीचा चढ सुरू झाल्यावर वाटेच्या उजव्या बाजूस झाडीत लपलेला मुख्य दरवाजाची ढासळलेली तटबंदी व 2 बुरुज पाहायला मिळतात. या ठिकाणी बहुधा किल्ल्याचा दरवाजा असावा असे वाटते. पुरातत्व खात्याने नावापुरती अस्तित्व दाखवणारे फलक दिसून येतात. रस्त्यावरील कमान ओलांडून आपण किल्ल्यात असलेल्या दर्ग्यापाशी येऊन पोहोचतो. मुख्य दर्ग्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर कबर पसरले असून 2 लहान दर्गे नव्याने बांधले आहेत. दर्ग्यासमोरील मोकळ्या आवारात लोखंडी जाळीने बंदिस्त केलेली एक खोल विहीर पाहायला मिळते. पवनार गावामध्ये सेवाग्राम रोडवर असणारी दिल्ली वेस आहे. दिल्ली वेस खूपच सुंदर आहे, पाहू शकतो आपण. आणि या ठिकाणी असणारा हा एक शिलालेख आहे. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर
8 एकर परिसरावर पसरलेला आहे. तटावरून फेरी मारताना किल्ल्याच्या 2 बाजूस पसरलेले धाम नदीचे पात्र दिसते. तरी आपण या ठिकाणी मुक्काम केला होता या रूममध्ये. आचार्य विनोबा भावे आश्रम पवनार. किल्ल्यावरून नदीच्या बाजूस उतरून किल्ल्याला फेरी मारल्या झाडीत लपलेली तटबंदी व बुरुज दिसतात. मुघल काळात पवनार हे मोगलांचे विदर्भातील एक महत्त्वाचे ठाणे होते. असा हा ऐतिहासिक ठेवा या पवनार नगरीत आहे. तर पवनार शहरामध्ये आपण आल्यानंतर सर्वप्रथम आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम पाहावा, तो पाहून किल्ला पाहावा. किल्ला पाहून झाल्यानंतर नदीकाठी आपणाला महात्मा गांधी यांच्या अस्थी जिथे ठेवलेल्या आहेत ती पाहायला भेटते. त्याच्याच बाजूला आचार्य विनोबा भावे यांची समाधी आहे, तीही पाहावी व आपणाला आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम पाहण्यास खूपच चांगला आहे. त्या ठिकाणची असलेली शिस्त खूपच चांगली आहे. तर शिल्प ठेवलेली आहेत तीही आपण आवर्जून पाहावीत हीच एक विनंती आहे. धन्यवाद.